पक्षामध्ये नाराजी वगैरे आहेत, त्यातला काय अनुभव आहे तुमचा? पक्षामध्ये पहिली गोष्ट म्हणजे नाराजी नाहीये आणि कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा आम्हाला स्वतःला कुठलीही धाकधूक नाहीये आणि ही फक्त अफवा आहे की काहीतरी पक्षामध्ये चाललंय, परंतु आम्ही स्वतः आहेत पक्षामध्ये असं काहीच नाही चाललंय. हिंदी भाषेची सक्ती मराठी माणसावर का? मुलांना अजून दप्तराचं ओझं कशासाठी? हिंदी भाषेच्या नावाखाली मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये भांडणं लावायची आणि आमच्या हातात काठ्या आल्या पाहिजेत. की मराठी माणूस आता ऐकणार नाही आणि महानगरपालिकेमध्ये मराठी माणसांचीच सत्ता असेल. त्यातल्या पदाधिकाऱ्यांची नाराजी देखील आहे लोकांना. नाराजी वगैरे कोणाची काही नाराजी नाहीये, पण लोक नाराज आहेत. बहुजन विकास आघाडी पक्षावर लोक नाराज. तर मीडिया समोर तुम्ही हे सगळं मला विचारण्यापेक्षा मगाशी आमचे सभापती आले होते त्यांना थांब म्हणाले तर ते निघून गेले. आता तुमचे जे प्रश्न असतात ते जटिल असतात. कॅप्टन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका मिनलताई पाटील यांचा आज जन्मदिवस आहे. रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. निवडणूक तोंडावरती आहे, कशी तयारी चालली आहे तुमच्या पक्षाची? निवडणुकीच्या संदर्भात नाही, पण मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्त ब्लड डोनेटचा कॅम्प पण ठेवते आणि आम्ही प्रत्येक वेळेला आरोग्य शिबिर ठेवतो. ह्यावेळेला आरोग्य शिबिर नाही ठेवलंय कारण आम्हाला थोडस शाळा चालू झाल्या आणि आता थोडस आमच्या मीटिंग्स वगैरे चालू झाल्या, त्याच्यामुळे थोडा वेळ कमी पडला. तर आम्ही आरोग्य शिबिर पुढच्या महिन्यात ठेवणार आहे. सध्या पक्षामध्ये जी काय धासधूस चाललेली आहे, कशा प्रकारे आता कार्यकर्ते काम करतायत, तुमचा मनमिळाव कसा चाललाय? कारण काही गोष्टी अशा बाहेर फिरतात की पक्षामध्ये नाराजी वगैरे आहेत, त्यातला काय अनुभव आहे तुमचा? पक्षामध्ये पहिली गोष्ट म्हणजे नाराजी नाहीये आणि कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा आम्हाला स्वतःला कुठलीही धाकधूक नाहीये आणि ही फक्त अफवा आहे की काहीतरी पक्षामध्ये चाललंय, परंतु आम्ही स्वतः आहेत पक्षामध्ये असं काहीच नाही चाललंय. आता वॉर्ड मोठा होणार आहे. पूर्वी जो एक वॉर्ड होता त्याचे आता 4 वॉर्ड होणार आहेत. मग त्या निवडणुकीकडे कशा प्रकारे पाहतात? 4 वॉर्ड झाले तर आम्हाला खूप चान्स आहेत. म्हणजे अगोदरही होते आणि पुढेही आहेत, पण 4 वॉर्ड झाले म्हणजे आम्ही एकदम निश्चिंत झालो. त्यांचा दांडगा आत्मविश्वास आहे की ज्या पॅनलनी निवडणुका होणार आहेत त्याचा फायदा बहुजन विकास आघाडीला होणार आहे, असं त्यांचं मत आहे. आपल्यासोबत यावेळेला मनीष राऊत देखील आहेत. राऊत साहेब, सध्या वसई विरार शहरामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत त्याकडे कशा प्रकारे पाहतात? बघा, सर्वप्रथम आज आमच्या मिनलताईंचा वाढदिवस आहे. गणेश चॅरिटेबल ट्रस्ट या माध्यमातून दरवर्षी मिनलताईंच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध सामाजिक उपक्रम आम्ही घेतो. आज ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. मिनलताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि ज्या तुम्ही राजकीय घडामोडी बोलताय, तर पहिला लाडक्या बहिणींचे आमिष दाखवलं, त्यांची मतं घेतली आणि ते जिंकले आणि आता लाडक्या भावांना गळाला अडकवायचा प्रयत्न आहे. हिंदी भाषेची सक्ती मराठी माणसावर का? मुलांना अजून दप्तराचं ओझं कशासाठी? हिंदी भाषेच्या नावाखाली मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये भांडणं लावायची आणि आमच्या हातात काठ्या आल्या पाहिजेत आणि खूप चांगल्या पद्धतीने महानगरपालिका काबीज करण्यासाठी हा हिंदी भाषिक मुद्दा काढलेला आहे. मराठी माणसावर सक्ती आणि मराठी माणूस आता ऐकणार नाही आणि महानगरपालिकेमध्ये मराठी माणसांचीच सत्ता असेल आणि बहुजन विकास आघाडी सर्वच्या सर्व जागा जिंकणार, याच्यात कोणताही वाद नाही. आज तुम्ही बघताय आम्ही हे रक्तदान शिबिर का घेतोय, कारण आता इतकं खड्ड्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्या खड्ड्यामध्ये काल 2 दिवस अगोदर अपघात झाला, त्यावेळेला रक्त नव्हतं. रक्त ही एक अशी गोष्ट आहे कोणीही निर्माण करू शकत नाही. रक्त हे रक्तदानानेच आपण कोणाचा जीव वाचवू शकतो आणि जो माणूस रक्त देतोय त्याला सुद्धा त्याचे खूप फायदे आहेत. रक्तदबाव, हार्ट अटॅक होत असेल तर या सगळ्या गोष्टी टाळता येतात आणि रक्तदान सर्वांनी करा आणि जीव वाचवा. आणि मी महानगरपालिकेला सुद्धा इशारा देतोय की हे जे एवढे खड्डे पडलेले आहेत हे खड्डे बुजले पाहिजेत. या खड्ड्यांमुळे भरपूर अपघात होत आहे आणि म्हणून हे रक्तदान शिबिर आम्ही घेतलेलं आहे. आमच्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे. लोकसभेला पण तुम्ही असं म्हणाला होतात की आम्ही जिंकू, विधानसभेला पण हेच म्हणत होता, परंतु लोकसभेला पण दारुण पराभव झाला, विधानसभेला पण दारुण पराभव झाला. महानगरपालिकेला तुमचा अजूनही आत्मविश्वास दांडगा आहे का?
बघा, ही सगळी ईव्हीएमची करामत आहे. तुमच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची नाराजी देखील आहे लोकांना. नाही, नाराजी वगैरे कोणाची काही नाराजी नाही आहे. आता याच्यामध्ये खास करून मी तुम्हाला सांगेन, पण लोक नाराज आहेत. बहुजन विकास आघाडी पक्षावर लोक नाराज. लोक जर नाराज असते, आज तुम्ही बघता या साधारण हे आम्ही जे घेतोय आता रक्तदान शिबिर, याच्यामध्ये पण भरभरून आम्ही एक 400 ते 500 मोठे पदाधिकारी मीडिया समोर येतात. तुम्ही हे सगळं मला विचारण्यापेक्षा मगाशी आमचे सभापती आले होते त्यांना थांब म्हणालो तर ते निघून गेले. आता तुमचे जे प्रश्न असतात ते जटिल असतात, त्याच्यामुळे तुमच्या समस्या पण जटिल असतात. जर समस्या सोडवल्या तर मग प्रश्नाची उत्तर द्यायची गरजच काय. आता बघा, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही हे प्रश्न राजकीय जे विचारताय, तर मी इतकंच सांगेन, हिंदी आणि मराठी याच्यामध्ये वाद निर्माण करायचा, आमच्या हातामध्ये लाठ्या द्यायच्या. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची आम्हाला सक्ती नको आहे. मुलांच्या दप्तरामध्ये हिंदी बोजा देऊ नका. हिंदी भाषिकांविषयी आमचा विरोध नाही. कुठेतरी उत्तर भारतीयांना त्रास कसा होईल मराठी माणसाचा आणि एक त्यांना डिवाइड करायचा, आमच्या हातात लाठ्या द्यायचा आणि ही भांडणं वाढवण्याचा हा सगळा कट कारस्थान आहे. त्यांना फक्त कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई आणि वसई विरार महानगरपालिका नजरेसमोर ठेवून लाडक्या बहिणींची योजना बंद झाली, आता लाडक्या भावांना गळाला अडकवण्याचा प्रयत्न आहे. हा महाराष्ट्रात हिंदी भाषेची शक्ती कशाला, असं विधान आता बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मनीष राऊत यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी बहुजन विकास आघाडी पक्ष हा सज्ज झालेला दिसतो. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.